महाराष्ट्र आणि भारताच्या प्रत्येक घटनेची खबरबात, राजकीय घडामोडींचं विश्लेषण, व्यावसायिक विश्वातील तज्ज्ञांशी चर्चा, प्रत्येक घडामोडीवर अचूक नजर, क्रीडा, मनोरंजन, सिनेविश्व आणि बरंच काही। तर बघत रहा प्रत्येक मिनिटांचा तपशील, तुमच्या देशाचा, तुमच्या राज्याचा आणि तुमच्या लोकांचा। मराठी बातम्यांसाठी फक्त BN मराठी या न्यूज चॅनलवर। तुमचा आवाज, तुमची शक्ती। रोजच्या अपडेटसाठी पाहत रहा फक्त BN मराठी चॅनल। नमस्कार। देशाचे आणि आपल्या भारताचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान दिनी मला हा माझ्या कामाची पावती म्हणून येणाऱ्या 26/11/2025 रोजी महाराष्ट्र सदन इथे सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री श्रीमान्य रामदासजी आठवले साहेब यांच्या हस्ते हा पुरस्कार मला दिला जाणार आहे। ती दशेपासून 30 वर्षापासून सर्व समाजासाठी आणि सामूहिक विवाह सोहळे असो, रक्तदान असो, दवाखान्याचे काम असो, समाजाचं काम असो, त्यासाठी मी सतत लढा देत असतो आणि या कामाची दखल घेऊन या पुरस्कारासाठी माझी निवड झालेली आहे। साहेब, मी सर्वात अगोदर माझं गाव हागणदारी मुक्त केलं। माझ्या गावात मी शौचालयाचं लग्न लावून मी माझं गाव हागणदारी मुक्त केलं आणि त्या हागणदारी मुक्त केल्यामुळे जिल्ह्यातून माझी निवड झाली आणि त्या निवडीमध्ये मी बिहार राज्यात बेगुसराय जिल्ह्यात नावकोठी तालुक्यात जाऊन त्या गावातल्या लोकांना मार्गदर्शन केलं। आपलं गाव आपण हागणदारी मुक्त कसं केलं पाहिजे आणि त्याच्यानंतर मोदी साहेबांच्या हस्ते चंपारण्यात कार्यक्रम झाला आणि त्या कार्यक्रमात समारोप झाला आणि तिथं आम्हाला आमचा सन्मान केला गेला। हे आमच्या कामाची पावती आहे। माझ्या गावाचं गाव कळमनुरी तालुक्यात रेडगाव, हिंगोली जिल्ह्यात हे गाव आहे। मी एक सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्मलेला मुलगा आहे। मी माझं कॉलेजचं शिक्षण झाल्याच्या नंतर आमच्या गावाची आणि सदरील परिस्थिती पाहिल्याच्या नंतर खूप वाईट परिस्थिती होती। मी सर्वात अगोदर माझ्या गावात सर्वसामान्य लोकांना उद्योग पाहिजे म्हणून दूध डेअरी सुरू केली आणि मराठवाडा पॅकेज, OTSP आणि या प्रकल्पातून लोकांना गाई म्हशी दिल्या आणि दूध डेअरी सुरू केली आणि लोकांना रोजगार दिला। त्याच्यानंतर मी गावात आज 20 वर्ष झालं सोसायटीचा चेअरमन आहे आणि टोकाई कारखान्याचा संचालक आहे। त्या माध्यमातून शेतकऱ्याला ऊसासाठी मदत होते आणि त्याच्यानंतर मी राष्ट्रीय सरपंच सेवा संघाचा प्रदेश संघटक आहे आणि आमच्या राहुल कराळे यांची राष्ट्रीय सरपंच संसद आहे, त्याचा मी हिंगोली जिल्हा अध्यक्ष आहे। त्याच्यातून विविध कार्यक्रम होत असतात। या CSR फंड असो, सरपंचांना इतर मार्गदर्शन असो, ह्या संघटनेमार्फत केल्या जाते आणि त्याच्यातून हे काम एवढं केल्यामुळं, महाराष्ट्रभर काम केल्यामुळे, या चळवळीमुळं, या कामामुळं मला ही माझ्या कामाची पावती मिळालेली आहे। पक्षाच्या ऑफर येतात जातात, पण ही चळवळ एक नॉन पॉलिटिकल प्रेशर ग्रुप। आपण हे कुठल्याही समाजाचं, कुठल्या व्यक्तिगत बंधनं येत नाहीत। राजकारणात अनेक बंधनं येतात कारण प्रोटोकॉल पाळावा लागतो आणि त्यांच्या मर्जीनुसार कामं करावं लागतात। या संघटनेमध्ये आपण कोणाचंही काम करू शकतो आणि कोणालाही डायरेक्ट भिडू शकतो। याच्यात कुठला जातीवाद येत नाही, समाज भेदभाव होत नाही। सर्व जाती धर्माच्या समाजाच्या लोकांना घेऊन चालण्याचं काम करण्यात येतं। ही माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे, कारण देशाचे शिल्पकार सन्माननीय डॉक्टर BR आंबेडकर साहेब यांचा पुरस्कार मला मिळते, हे माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि ते आपल्या महाराष्ट्राचे सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्या हस्ते मला हा पुरस्कार दिला जाणार आहे। त्याबद्दल आपण आपल्या समाजाचं काम करायला पाहिजे, समाजाला न्याय दिला पाहिजे आणि जातीवाद न करता सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन चालला पाहिजे। जसं आपण आपल्या कुटुंबासाठी काम करतो तसं आपण ज्या समाजात जन्मलो त्या समाजात आपल्याला देणं लागतं। ते समाजाचं ऋण असतं, ते आपण फेडलं पाहिजे। हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे सांगितलं की आपण जर विकल्या गेलो तर आपल्याला न्याय नाही मिळणार। आपण आपला स्वाभिमान गहाण ठेवला तरी आपल्याला न्याय मिळणार नाही, कारण शिक्षण हे बाबासाहेब म्हणले वाघणीचं दूध आहे, ते पितो तो गुरगुरतो। सर्वांना शिकलं पाहिजे आणि आपल्या न्याय हक्कासाठी संघर्ष केला पाहिजे, ही बाबासाहेबांची भूमिका आहे आणि त्यासाठी आम्ही लढलो। म्हणून आमचे या पुरस्कारातून सर्वे करून आमची निवड झाली। त्याबद्दल मी समाजाचा आणि आम्हाला जे पुरस्कार देतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान दिनी हा पुरस्कार दिला जातो, त्या आम्हाला पुरस्कार भारत सरकारचा आणि त्या खात्याचा मी खूप खूप आभारी आहे।